प्रश्न पहिला, लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? ऑप्शन 1 पंतप्रधान, ऑप्शन 2 मंत्रिमंडळ, ऑप्शन 3 राष्ट्रपती, ऑप्शन 4 लोकसभेचे सभापती. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 लोकसभेचे सभापती. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणता घटक फुफ्फुसांचे आजार होण्यास कारणीभूत ठरतो? ऑप्शन 1 सल्फर डायऑक्साईड, ऑप्शन 2 नायट्रोजन ऑक्साईड, ऑप्शन 3 हायड्रोजन पॅरॉक्साईड, ऑप्शन 4 मॅग्नेशियम. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 नायट्रोजन ऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे, मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये प्रगतशील सुधारणा होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? ऑप्शन 1 आरोग्य विकास, ऑप्शन 2 सामाजिक आरोग्य, ऑप्शन 3 सामाजिक आरोग्यशास्त्र, ऑप्शन 4 वैयक्तिक आरोग्यशास्त्र. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 आरोग्य विकास. खालीलपैकी कोणता राजा स्वतःला देवपुत्र म्हणवून घेत असे? ऑप्शन 1 सूर्यसेन, ऑप्शन 2 बृहद्रथ, ऑप्शन 3 पृथ्वीराज, ऑप्शन 4 कनिष्का. उत्तर आहे ऑप्शन 4 कनिष्क. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभा ही हिंदू संघटना आहे आणि म्हणून मुसलमानांनी त्यापासून दूर राहावे असे मत कोणी मांडले? ऑप्शन 1 फिरोजशाह मेहता, ऑप्शन 2 सर सय्यद अहमद खान, ऑप्शन 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ऑप्शन 4 आनंद बोस. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 सर सय्यद अहमद खान. भारतातील सर्वात जास्त दलदलीय क्षेत्र कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन 1 गुजरात, ऑप्शन 2 उत्तर प्रदेश, ऑप्शन 3 महाराष्ट्र, ऑप्शन 4 तामिळनाडू. उत्तर आहे ऑप्शन 1 गुजरात. भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? ऑप्शन 1 महालेखा परीक्षक, ऑप्शन 2 सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन 3 भारताचा नियंत्रक, ऑप्शन 4 भारताचा महान्यायवादी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 भारताचा महान्यायवादी. जगन्नाथाची प्रसिद्ध रथयात्रा कोणत्या राज्यात भरते? ऑप्शन 1 कर्नाटक, ऑप्शन 2 ओडिसा, ऑप्शन 3 आंध्र प्रदेश, ऑप्शन 4 केरळ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 ओडिसा. तर ओडिसा राज्यातील पुरी या ठिकाणी जगन्नाथाची प्रसिद्ध रथ यात्रा भरते. पुढील प्रश्न आहे, जल मेट्रो प्रकल्प असलेले भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे? ऑप्शन 1 जयपूर, ऑप्शन 2 इटानगर, ऑप्शन 3 कोची, ऑप्शन 4 भोपाळ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 कोची. तर केरळ राज्यातील कोची हे शहर जल मेट्रो प्रकल्प असलेले भारतातील पहिले शहर ठरले आहे. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात? ऑप्शन 1 आफ्रिका, ऑप्शन 2 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 3 सिंगापूर, ऑप्शन 4 इंडोनेशिया. उत्तर आहे ऑप्शन 1 आफ्रिका. तर आफ्रिका या देशास हजारो भाषांची भूमी असे म्हणतात. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? ऑप्शन 1 क्रांतीपथ, ऑप्शन 2 गौरवपथ, ऑप्शन 3 अजिंक्यपथ, ऑप्शन 4 कर्तव्यपथ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 कर्तव्यपथ. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या देशाने क्रूझ मिसाईल चाचणी घेतली आहे? ऑप्शन 1 सोमालिया, ऑप्शन 2 उत्तर कोरिया, ऑप्शन 3 रशिया, ऑप्शन 4 दक्षिण कोरिया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 उत्तर कोरिया. खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेस विधेयक धोरण रद्द केले? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 हरियाणा, ऑप्शन 3 गोवा, ऑप्शन 4 पश्चिम बंगाल.
या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 गोवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कोणत्या वर्षी केला? ऑप्शन 1 14 ऑक्टोबर 1956, ऑप्शन 2 10 ऑक्टोबर 1956, ऑप्शन 3 14 एप्रिल 1956, ऑप्शन 4 14 ऑक्टोबर 1957. उत्तर आहे ऑप्शन 1 14 ऑक्टोबर 1956. तर नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत कल्चरल प्रॉपर्टी अग्रीमेंट करार केला आहे? ऑप्शन 1 लिबिया, ऑप्शन 2 अमेरिका, ऑप्शन 3 जपान, ऑप्शन 4 चीन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 अमेरिका. पुढील प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला याचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जगातील कोणत्या देशात प्रथम प्लास्टिक सर्जरी करण्यात आली? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 3 सिरिया, ऑप्शन 4 भारत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला होता. सिद्धार्थ गौतम बुद्धांना कोणत्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पिंपळाचे झाड. तर सिद्धार्थ गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.